ठाकरे गटाचे अंबादास दानवे यांनी शेअर केलेल्या कथित व्हिडिओत शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी नोटांच्या ढिगाऱ्यासोबत दिसत असल्याचा दावा आहे। दळवींनी हा व्हिडिओ फेक असल्याचे म्हटले असून जर त्यात ते अंशतही असतील तर आमदारकीचा राजीनामा देण्याचं आव्हान दानवेंना दिलंय। धाराशिव जिल्ह्यातील चोराखळी येथे कला केंद्रातील नर्तकीच्या प्रेमात पडलेल्या एका 25 वर्षीय तरुणाने स्वतःला संपवलंय। नर्तकीसोबत झालेल्या वादातून या तरुणाने रागाच्या भरात गळफास घेतलाय। जळगाव, धाराशिव, धुळे आणि सोलापूरमध्ये ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्रॉंग रूम बाहेर राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या उमेदवारांकडून आणि कार्यकर्त्यांकडून जागता पहारा दिला जातोय। ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार होऊ नये यासाठी काळजी घेतली जात आहे। सरकार फक्त लोकसभा तसंच विधानसभेच्या अगोदर कर्जमाफी देईल, तोपर्यंत कितीही शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तरी शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही, असं म्हणत रोहित पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधलाय। सनदी अधिकारी तुकाराम मुंढे नागपूर महानगरपालिका आयुक्त असताना कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केलाय, त्यामुळे त्यांना सरकारने शासकीय सेवेतून बडतर्फ करावे अशी मागणी करणारे भारतीय जनता पक्षाचे आमदार कृष्णा खोपडे यांना फोनवरून धमकीचे कॉल आले आहेत। पुण्यातील एका सरकारी हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या अनेक विद्यार्थिनींनी असा आरोप केलाय की घरी सुट्टी घालवून हॉस्टेलवर परत आल्यानंतर त्यांची प्रेग्नन्सी टेस्ट केली जाते। हे हॉस्टेल महाराष्ट्र आदिवासी विकास विभागातर्फे चालवले जाते, मात्र प्रेग्नन्सी चाचणी अनिवार्य करण्याचा कोणताही नियम नाही, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। नागपूर जिल्ह्यातील सावनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माळेगाव टाउन येथे रविवारी 7 डिसेंबर रोजी राष्ट्रीय स्तरावरील कबड्डीपटू असलेल्या तरुणीने आत्महत्या केली। एका तरुणाने तिला नोकरी लावून देतो पण आधी लग्न करावे लागेल म्हणत जाळ्यात अडकवले होते। पुण्यातील मुंढवा येथील 40 हेक्टर जागेच्या खरेदी विक्री घोटाळा प्रकरणात दस्त नोंदणी करणाऱ्या सहदुय्यम निबंधकाला बावधन पोलिसांनी रविवारी 7 डिसेंबर रोजी अटक केल्यानंतर सोमवारी 8 डिसेंबर रोजी पौंड न्यायालयात हजर केले। न्यायालयाने त्याला 15 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत। शेतीत नवनवीन प्रयोगाबरोबर दुग्ध व्यवसाय करणाऱ्या कोष्टगाव तालुका रेणापूर जिल्हा लातूर येथील 43 वर्षीय शेतकऱ्यांनी केबीसी मध्ये दाखल होऊन तब्बल 25 लाखांचे बक्षीस पटकावले। त्याची तालुक्याबरोबर जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे। पुण्यातील विश्रांतवाडी परिसरामध्ये 4 डिसेंबर रोजी शाळेत निघालेल्या एका अल्पवयीन मुलीला काही दिवसांपूर्वी ओळख झालेल्या तरुणाने शाळेत सोडतो म्हणून नेले आणि अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय। आरोपी तरुण महाविद्यालयातच शिकतो। गोव्या इतकीच 25 ते 30 लाख लोकसंख्या असलेल्या ठाणे शहराच्या अग्निसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय, परंतु शहराची सुरक्षा आणि सुविधेची जबाबदारी असलेल्या ठाणे महापालिकेच्या मुख्यालयातच अग्निशमन फायर एक्सटिंग्विशर सिलेंडरची एक्सपायरी होऊन 6 महिने उलटले आहेत। महापालिकेचीच व्यवस्था ढिसाळ असल्याचं समोर आलंय। बोगस प्रमाणपत्र तयार करून एसटीच्या सवलती मिळवणाऱ्या प्रवाशांना बुलढाणा परिवहन विभागानं दणका दिलाय। त्यांच्याकडून ही बनावट प्रमाणपत्रे जप्त करण्यात आली आहेत। यापुढे अशी फसवणूक करताना दिसून आल्यास थेट गुन्हे नोंदवण्याचा इशारा देण्यात आलाय। मुंबईतील IIT बॉम्बेमध्ये दरवर्षी मोठा टेकफेस्ट आयोजित केला जातो। यंदा हा टेकफेस्ट 22 ते 24 डिसेंबर 2025 या काळात होणार आहे। पण या वर्षीची खास गोष्ट म्हणजे पहिल्यांदाच 4 भारतीय अंतराळवीर या कार्यक्रमात सहभागी होतील, असं प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगण्यात आले। कोल्हापुरातील राजारामपुरी परिसरात लहान मुलांच्या किरकोळ भांडणातून सुरू झालेला वाद टोकाला गेलाय। एकाने धारदार चाकूने एका 32 वर्षीय नागरिकावर हल्ला केला। संशयित तरुणाला पोलिसांनी अटक केली असून न्यायालयानं त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे। कोल्हापूर सांगली महामार्गावर माले फाट्याजवळ सोमवारी सकाळी 4 विद्यार्थिनींना घेऊन भरधाव वेगाने जाणाऱ्या एका 4चाकीने पाठीमागून येऊन रस्त्याकडेला थांबलेल्या एका टेम्पोला जोराची धडक दिली। या अपघातात कारमधील एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला असून एक विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली आहे। हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यात चुराह विधानसभा मतदारसंघातील शहवा गावात आयोजित एका लग्न समारंभात घराचं छत कोसळले। त्यावर छतावर 100 जण बसले होते। ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आले। जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। उत्तर प्रदेशातील अमरोहा येथे गजरोला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिहाली जागीर गावात रविवारी रात्री लग्नानंतर 4 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर झालेल्या 23 दिवसांच्या नवजात बालकाचा झोपेतच गुदमरून मृत्यू झालाय। झोपेत असताना आईवडिलांच्या निष्काळजीपणामुळे बाळ त्यांच्याखाली दबले गेले आणि त्याचा श्वास गुदमरलाय। उत्तर प्रदेशातील जालोन येथील कुठोंड पोलीस स्टेशनमधील इन्स्पेक्टर अरुण कुमार रॉय यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर आरोपी महिला कॉन्स्टेबल मीनाक्षी शर्मा हिच्याबाबत अनेक गोष्टी समोर आल्या आहेत। कॉन्स्टेबल मोहितने आरोप केलाय की मीनाक्षी आणि तिच्या कुटुंबाने ब्लॅकमेलिंगद्वारे कोट्यवधींची बेकायदेशीर मालमत्ता जमवली आहे।
तिचे संपूर्ण कुटुंब एका टोळीसारखे काम करते. पंजाब प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षांनी नवजोत कौर सिद्धू यांना पक्षातून निलंबित केले. त्यांच्यावर पक्षविरोधी विधानं आणि शिस्तभंगाचे आरोप करण्यात आले आहेत. शिक्षणासाठी कर्नाटकातील एका गावातील विद्यार्थ्यांना खडतर मार्गाचा अवलंब करावा लागतोय. हे विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी दररोज 14 किलोमीटर पायपीट करतात. अशा परिस्थितीत देखील या विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी माघार न घेता थेट मुख्यमंत्र्यांना शाळेत जाण्यासाठी प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्याची विनंती पत्राद्वारे केली आहे. लंडनमध्ये स्थानिक काउन्सिलर आणि सॉलिसिटर असलेल्या हिना मीर यांना एका भारतीय विद्यार्थिनीला बेकायदेशीरपणे नॅनी म्हणून कामावर ठेवल्याप्रकरणी मोठा झटका बसलाय. या गुन्ह्यासाठी त्यांच्यावर तब्बल 48 लाख रुपयांचा म्हणजेच 40,000 पाऊंड दंड ठोठावण्यात आलाय. पाकिस्तानात वाढत असलेली महागाई आणि कर्जात बुडालेल्या पाकिस्तानला यातून बाहेर पडण्यास मदत करण्यासाठी IMF बोर्डाने सोमवारी नव्या कर्जाच्या प्रस्तावाला मान्यता दिली. यामुळे आता पाकिस्तानला पुन्हा एकदा $1.2 अब्ज ची रक्कम मिळणार आहे. ऑस्ट्रेलियात 7 वर्षांपूर्वी झालेल्या एका हत्येप्रकरणी एका भारतीय व्यक्तीला दोषी ठरवण्यात आले. ऑक्टोबर 2018 मध्ये ऑस्ट्रेलियातील वांगेट्टी बीचवर 24 वर्षीय टोया कॉर्डिंग्लेचा मृतदेह वाळूत अर्धा गाडलेला आढळून आला होता. 41 वर्षीय राजविंदर सिंग घटनास्थळावरून पळून गेला आणि तो 4 वर्षे भारतात लपला होता. महिनाभर चाललेल्या खटल्यानंतर त्याला दोषी ठरवण्यात आले. राज्य मंडळाने 10वी-12वी परीक्षा अर्ज भरण्याची अंतिम मुदत परीक्षेच्या 20 दिवस आधी निश्चित केली आहे. 12वी साठी 21 जानेवारी तर 10वी साठी 30 जानेवारी पर्यंत अर्ज स्वीकारले जातील. यवतमाळ जिल्हा परिषदेच्या शिष्यवृत्ती सराव चाचणी परीक्षेच्या प्रश्नावलीत उच्च जातीचे नाव काय असा प्रश्न विचारल्याने शिक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकारानंतर शिक्षण विभागाने संबंधित संस्थेकडून लेखी खुलासा मागवला असून दोषींवर कारवाईची मागणी होत आहे. छत्रपती संभाजीनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने केलेल्या महाविद्यालय तपासणीत धक्कादायक वास्तव समोर आलंय. 418 पैकी 157 महाविद्यालये कोणत्याही श्रेणीत पात्र ठरलेली नाहीत. पायाभूत सुविधा, पात्र शिक्षक आणि प्राचार्य यासारख्या निकषांवर ही महाविद्यालये कमी पडली आहेत. आता SMS मध्ये व्हॉट्सअप सारखे फीचर्स बघायला मिळू शकतात. भारती एअरटेलने आपल्या नेटवर्कवर RCS म्हणजेच रिच कम्युनिकेशन सर्व्हिसेस मेसेजिंग सादर करण्यासाठी गुगलची हातमिळवणी करण्याचा निर्णय घेतल्यामुळे भारतातील डिजिटल कम्युनिकेशन मध्ये आता मोठा बदल होणार आहे. इंडिगो संकटाचा फायदा दुसऱ्या एअरलाईन कंपनी स्पाइस जेटला मिळताना दिसतोय. एव्हिएशन सेक्टरमध्ये झालेल्या या गोंधळात कंपनीने आपल्या उड्डाणांमध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे. तेव्हा स्पाइस जेटचा शेअर अचानक रॉकेट बनला आणि व्यवहारादरम्यान 14% पर्यंत उसळलाय. सध्या सगळीकडे धुरंधर चित्रपटाची चर्चा आहे. बलुचिस्तानातील लीडर मीर यार बलोच यांना धुरंधर चित्रपट अजिबात आवडला नाही. भारत आणि बलुचिस्तान संबंधांचं चुकीचं चित्रण दाखवल्याचा मीर यार बलोच यांचा आरोप आहे. मालदीव इथे 2 ते 6 डिसेंबर दरम्यान झालेल्या 7व्या कॅरम वर्ल्ड कप मध्ये कोल्हापूरच्या अभिजितनं दुहेरी प्रकारात भारताला विश्वविजेतेपद मिळवून दिलंय. संयमी स्वभावानं प्रतिस्पर्ध्यांना चकवणारा कोल्हापूरचा अभिजित त्रिपणकर जागतिक मंचावर पुन्हा एकदा झळकलेला आहे. अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती. नमस्कार.